आपण अनेक जणांच्या मुलाखत घेतो, अनेक जणांच्या गोरगरिबाच्या वेळ घेतो. असा एक गरीबाचा कैवारी ड्रायव्हर ओणकर आणि खरोखरच आज आपल्याला डोळ्याचं पारणं फेडायला भेटलं. अमर ड्रायव्हर दादा नमस्कार. आज मैदानामध्ये आला माहिती आला, हे परंपरेचं मैदान आहे. काय सांगशील मैदानामध्ये आज गुलाल मध्ये पात्र झाला? आज म्हणजे ह्या मैदानाला जत्रेच्या मैदानाला दरवर्षी एकतरी गाडी फायनल असते माझी. ह्या मैदानाला तर 3 गाड्या राहिल्या आज. पहिलवान बी राहिला, बादल बी राहिला, माहिबे बी राहिला. म्हणजे तिन्ही बैल आपल्या ह्याच्यातली जाईल पळवण्यातली. तिन्ही पण बैल आज राहिले. आज खरोखर सीमेला जी तुम्ही बोलला होता माहिती आज काय तर कारनामा करणारच. आज कारनामा करा भेटला आणि माहिब्यानं आज खरोखर गुलाला पात्र झाला. नाही ते 2 8 जरा फेल गेलं, पण आज रान बी लागलं ते महत्वाचं, त्यामुळे गाडी राहिली फायनल आणि बैल बी पळवायला. कुठं तर चुकत होतं माहिब्याचं का तर थोडं दिवस वाईट असते ते. त्या दिवसात महत्वाचं दिवस म्हणजे ते गेले, ते आता तरी गेलं दिवस आणि परत आता नव्याने दिवस चांगला आले ते आणि आज बैल फायनलला पात्र झाला. 2दा मैदानात कुठं तर चुकामक झाली आणि कुठं तर आज तिसऱ्यांदा यश भेटलं माहिब्याला. आणि खरोखर म्हणजे अच्युत ड्रायव्हर असं अच्युत ड्रायव्हर मागाशी म्हणले, सर म्हणले की अमर भैया आणि अच्युत हे माझे तिघं बी माझे ड्रायव्हर भावासारखे येते. आणि खरोखरच आजचे सकाळी भैया मला बोलले होते सेमीला आज माहिब्या वेगळंच काहीतरी करणार आहे. आज काय सांगशील भैया अच्युत आणि तुमच्याबद्दल? नाही तसं काय नसतं. अच्युतनं नियोजन केलं की अच्युत आणतो, भैयाने केलं की भैया आणतो. माझं मी केलं की माझं मी नियोजन करून गाड्या म्हणजे पळतो. कोण बी पळतो, बैल पळतो कोणाला पण. आणि बैलांना आज साध्य करून दावलं की एवढं पाय त्याला दुखापत असून त्यानं 2 2.5 वर्ष खाल्ली त्यात, पण तरी बी पळायचा, राहायचा, लंगडायचा. पण आज बैल म्हणजे त्यातनं कव्हर झालाय आणि आज फायनलसाठी पात्र झाला, यातच समाधान आहे. गुलाल महत्वाचा. आज पुन्हा एकदा भैयाकडे भैया मागाशी तुम्ही बोलला आज महिब्या जे गटाला पळाला सीमेला वेगळं काहीतरी करणार आणि खरोखरच शब्द ऐकला महिब्यानं खरोखर फायनल पात्र झाला. मी आणि चिम्या ड्रायव्हर आणि बाया ड्रायव्हर विट्यात होतो येताना सकाळी आणि अचानक आम्ही म्हणलो महिब्या लय दिवस झालं बाहेर काढल्या नाही. तोपर्यंत मी आणखी म्हणलो अच्युत ड्रायव्हर तर आजच्या कड्यात असला तर 100% महिब्या फायनलला राहणार आणि आज महिब्याने सिद्ध करून दावलं आणि फायनलला राहिला. आज एक मैदानामध्ये सीमेमध्ये घरे करून तुम्ही विठ्ठल नाना आणि बारीक ड्रायव्हर एका सीमेत होते आणि खरोखर आपण तो व्हिडिओ घेतलेला आहे, आपण तो व्हिडिओ टाकणार आहे. कसं निश्चित होतं त्या सीमेत पळवायचं, काय लढत बघा भेटली? लढत म्हणजे त्या 6च्या 6 बैल म्हणजे सगळी बैल चांगलीच होती, पण जरा सम्राट आज आजारी असल्यामुळे तरी पण लढत दिली आणि क्वार्टर फायनलला बैल राहिला सम्राट. आज ड्रायव्हर मध्ये आज आपल्याला लढत बघा मिळते, काय आनंद असतो? आनंद म्हणजे आता बैल आहे ती शेवटी ड्रायव्हर म्हणल्यावर गाडी सेमी आहे म्हणल्यावर कोणाची पण येणार, पण लढत झाल्याशिवाय पण मजा नाही येणार. मित्रांनो बघा म्हणजे ड्रायव्हर अमर ड्रायव्हर असो, भैया ड्रायव्हर असो, बारी ड्रायव्हर असो, आणि ड्रायव्हर आहे ती आज गटामध्ये जर त्यांची हार होत असेल तर मैदानाच्या बाहेर येऊन एकत्र भेटतात, एकत्र बोलतात. म्हणजे हे कसं असतं तुमचं नियोजन की गटावर जर आता आम्ही 4 ड्रायव्हर एकत्र आलोय, सेमीला येऊन दे गटाला येऊन दे एकत्र गाडी हालतोय त्याचं काय नाही, पण जाताना एकत्र जातोय येताना एकत्र येतोय, एकामेकाला फोन असते. परत आम्ही येताना संघनच येतोय सगळी आणि फक्त मैदानामध्ये फक्त म्हणजे चाकोरीला फाटीव बसलं गाडी आणाय बसलं की मग ते दोस्त बिस्त कोण नाही, ज्याच्या गाडीत बसलो त्याची गाडी एकनिष्ठ आणायची, एकनिष्ठ आणायची खाली पातूर वर जीवाचं रान होऊन देईल. मग काय पण होऊन दे तो मग घरातला माणूस असून दे कडेला, पण गाडी हाणायची म्हणजे हाणायचीच. मित्रांनो खूप खूप भारी वाटते का हे सगळी ड्रायव्हर मित्रांनो सगळी असं नाही की कोण श्रीमंताचा आहे किंवा काय आहे, जीवाचं रान करून यांना कुठला ब्रेक नाही किंवा काय नाही. मी प्रत्येकाला सांगत असतो आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये अनेक नंदी चांगले आहेत, अनेक ड्रायव्हर चांगले आहेत. प्रत्येकाला हात दिला पाहिजे, प्रत्येकाला वर आणलं पाहिजे का तर गोरगरिबांची नंदी मारत असतात, गाड्या मारत असतात. त्यांना ना काळजी ना घरच्यांची काळजी, फक्त त्यांना एकच की देव बैल गुलालात गेला पाहिजे. आणि जे भैया ड्रायव्हर, अमर ड्रायव्हर, अच्युत ड्रायव्हर बाहेर आपण बघत असतो त्या सातारा जिल्ह्यामध्ये अनेक काय काय आहे. बाहेर ड्रायव्हर एक प्रश्न विचारतो की सातारा जिल्ह्यामध्ये एवढं आपल्या काय काय आहे, पण एकामेकाला साथ भेटत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं आहे प्रत्येकाला कुणाकुणाला काय बघवत नाही काय होतंय, पण या बैलगाडी क्षेत्रात बघा कोण कुणाला वाईट चितत नाही. म्हणजे बैलगाडी क्षेत्रात प्रत्येकाचं चांगलं व्हावं ही प्रत्येकाच्या मनात असते, त्यामुळे प्रत्येकाला सहाय्य करते. आज भैया ड्रायव्हर आज सातारा जिल्ह्यामध्ये अनेक नंदी आज फायनल साठी बघितले आपण, आणि ड्रायव्हर सातारा जिल्ह्यामध्ये अनेक मैदान सातारा जिल्ह्यामध्ये हिंद केसरी मैदान आहे, पण बाहेरच्याला आपण प्राधान्य जास्त काय केलं पाहिजे? प्राधान्य म्हणजे आता आपण पण नंदी आता घेऊन मग दुसऱ्या जिल्ह्यात जातोय, मग ती पण प्राधान्य देते ना तेव्हा आपल्याला, मग त्या दुसऱ्यांना आपण अडवून चालत नाही ना, म्हणजे प्रत्येकाला घेऊन पळलं पाहिजे. पाहिजे.
खूप खूप बरं वाटलं आज आंबा ड्रायव्हर भाया ड्रायव्हर एकत्र आज खूप म्हणजे एक मित्र पर्व लढा हाक मारल्यावर येणं म्हणजे ही कुठली मोठी गोष्ट आहे की अनेक ड्रायव्हर चांगले आहेत ती आणि ड्रायव्हर गाड्या मारतात खूप खूप शुभेच्छा का तर भाया ड्रायव्हर सगळ्यात मोठं मैदान आहे ते आपलं पुशेगावचं फक्त एकच महिना राहिला उद्यापासून फक्त एकच महिना राहिलाय कसं नियोजन असणार काय डोक्यात विचार असणार नाही, विचार म्हणजे काय नाही काय तर धमाका धावणार तिथे. प्रत्येक ड्रायव्हरला वाटतं की मला हिंद केसरी व्हायचं आहे नाही या वर्षी 100% धमाका धावणार. 100% जावं भेटणार धावणार. आम्हा ड्रायव्हर काय सांगशील वेगळा धमाका नाही आपलं काय नसतंय तसं झाल्यावर सांगा ना झाल्यावर झाल्यावर डायरेक्टच हो टॉपचा विषय खूप खूप धन्यवाद